सज्जन श्रोते हो, निशिदिनी म्हणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे आत्मप्रीती. संस्कृत सुभाषित आहे, चित्तमेंद्रिय सेनाया नायकम तज्जायजयः उपानद गूढ पादस्य ननु चर्मामृतैव भूः. इंद्रिय रूप सेनेचा अधिपती चित्त असे, यासी जो जिंकी तो जितेंद्रियची असे. पादत्राणे पाय पाऊले झाकता पृथ्वीवरी काटे खडे त्रास निवारण होत असे. तैसेची चित्त विजयी सर्वेंद्रिय नियंत्रणी माया मोह जाली जीवना फसे. इंद्रिय रूप सेनेचा अधिपती चित्त असे, यासी जो जिंकी तो जितेंद्रियची असे. पादत्राणे पाय पाऊले झाकता पृथ्वीवरील काटे खडे त्रास निवारण होत असे. तैसेची चित्त विजयी सर्वेंद्रिय नियंत्रणी माया मोह जाली जीवना फसे. पंच ज्ञानेंद्रिये तथा पंच कर्मेंद्रिये एकत्रित करता दशेंद्रिये होतात. त्यामध्ये चित्त सर्वसाधारणरित्या ज्याला मन म्हणतात, या सर्व दशेंद्रियांचे नेतृत्व करणारे अशा अर्थी नायक अधिपती असते. त्याला जिंकणारा जो चित्त विजयी तो स्वाभाविकच एकत्रितरित्या जितेंद्रिय म्हणून गौरविला जातो. अशा माणसाला जीवनाच्या वाटेवर माया मोह जाल रूपी फसव्या सुख दुःख रूप दगड गोटे काटे कुटे यांचा त्रास सोसावा लागत नाही. ज्याप्रमाणे पादत्राण म्हणजे जोडे वापरणाऱ्या माणसाच्या पायांना पृथ्वीवरील दगड गोटे काटे कुटे यापासून सहज संरक्षण प्राप्त होते. जोडे पायांचे रक्षण करतात. तद्वत मनोनिग्रह चित्ताचे व पर्यायाने एकूणच दशेंद्रियांचे जीवनाच्या फसव्या वाटेवर संपूर्ण संरक्षण करून जीवाला आत्मज्ञान पसायदान देऊन भोपार म्हणजे मोक्ष मार्गाचे शेवटाला निःश्रेयसाप्रत. निःश्रेयस म्हणजे अनकंडिशनल फ्रीडम. जीवाला मोक्ष मार्गाचे शेवटाला किंवा निःश्रेयसाप्रत पोहोचविण्याचे काम करतात. तर चित्त निग्रहामुळे जीवाला सर्वार्थाने मोक्ष प्राप्त होतो. जसं पायात जोडे घातले असता जोडे घालणाऱ्या माणसाच्या पायाला वाटेवरील दगड गोटे काटे कुटे त्रास देत नाहीत, तसेच ज्याने चित्ताचे आपल्या निग्रहामुळे आवरण केले किंवा निवारण केले, असं चित्त आवरणारा माणूस पर्यायाने मनासहित उर्वरित ज्ञानेंद्रिय मिळून दशेंद्रियांना आवर घालू शकतो. आणि ज्याने दशेंद्रियांना आवर घातला तो जितेंद्रिय बनतो. आणि अशा जितेंद्रिय मार्गे चालणाऱ्या माणसाला जीवनाच्या वाटेवर माया मोहरूपी काटे कुटे दगड गोटे बोचू शकत नाहीत आणि तो अंततो गत्वा मोक्षापर्यंत म्हणजे ज्याला अनकंडिशनल फ्रीडम म्हणतात, म्हणजे बिनशर्त मुक्ती किंवा ज्याला निःश्रेयस म्हणतात, तिथपर्यंत सुखेनैव जाऊ शकतो. आणि अर्थातच यासाठी आत्मा म्हणजे काय आणि आत्म्याची प्रीती म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता या संपूर्ण निरूपणाचा सारांश असलेले एक काव्य आपल्याला म्हणून दाखवत आहे. थोडक्यात अर्थ सांगीन आणि पुन्हा एकदा ते काव्य म्हणीन. काव्याचं नाव आहे आत्मप्रीती आणि आत्मप्रीती हेच आजच्या निरूपणाचं शीर्षक सुद्धा आहे. तर ऐका आत्मप्रीती काव्य. पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मेंद्रिये जीवाचे सोबती दशेंद्रिय असती. माया मोह बाजारी सोबती फसती. न ओळखिता जीवा लाभे केवळ अधोगती. अधोगती म्हणजे माया बाजारी भटकणे, आत्मारामी विश्रांत जीवना होणे. अशी पहिली 3 कडवी आहेत. त्याचा अर्थ 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय मिळून एकूण 10 इंद्रिये म्हणजे दशेंद्रिय असतात. आणि ही दशेंद्रिय जीव जन्माला येताना त्याच्याबरोबर सोबती मदतनीस म्हणून आलेले असतात. परंतु माया मोह बाजारी सोबती फसती. परंतु ही 10च्या 10 इंद्रिय माया मोह रूपी या फसव्या जगत रूप बाजारात भरकटतात, फसतात. आणि अशी इंद्रिये जर माया मोह रूपी बाजारात फसली तर आपली इंद्रिये फसली आहेत, मायेच्या जाळ्यात अडकली आहेत, हे जर जीवाला ओळखता आलं नाही तर ज्याची इंद्रिये मायारूपी बाजारात फसली असा जीव
स्वाभाविकपणे अधोगतीला म्हणजे चुकीच्या मार्गाला जातो आणि कदाचित स्वर्गाऐवजी त्याची वाट नरकाची असते. आता अधोगती म्हणजे माया बाजारी भटकणे, आत्मारामी विश्रांत जीवना होणे. अधोगती म्हणजे माया बाजारात इंद्रियाने भटकत राहायचं आणि जीव कधीच आत्मारामामध्ये विश्रांती मिळवू शकत नाही. आता आत्मारामी विश्रांत म्हणजे काय हे पुढे आहे. राम राम जपता मी पण मरणे, गुज ज्या उलगडे शक्य त्या आत्मारामी विसावणे. राम 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 म्हणता म्हणता उलटा ध्वनी मरा 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 असा येतो. म्हणून राम 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 म्हणता म्हणता राम राम घेणारा आपल्या मीपणाला मरतो. म्हणून राम राम म्हणताना मीपणाला जो मरतो, हे नामाचं गुज रहस्य ज्याला उलगडलं त्या माणसाला मीपणा नष्ट झाल्यामुळे आत्मारामी विसावणे शक्य होते. आत्मारामी विसावणे म्हणजे आपला जो प्राण चालू आहे, आपला जो श्वासोश्वास चालू आहे, त्या श्वासोश्वासाकडे अत्यंत निरपेक्ष भावाने तटस्थ भावाने जो पाहू शकतो त्यालाच आत्मारामामध्ये विश्रांती घेणे शक्य असते. परंतु त्यासाठी ईशनाम किंवा रामनामाचा जप करता करता, देवाचं नाव घेता घेता, रामाचं नाव घेता घेता जो स्वतःचं नाव विसरला, जो मीपणा विसरला, त्यालाच आत्मारामामध्ये विसावणे शक्य होते. आता 5वं कडवं आहे. केवळ शुद्ध असणेपणी विसावू जो शके, भ्रममाया दूर तोची स्वस्थ चित्त असे. म्हणजे देवाचं नाव घेता येता, देवाचं नाव घेता येता जो नाम विसरला, ज्याच्या मित्वाचा लय ईश्वराच्या नामामध्ये झाला, असा मित्वाचा लय ईशनामी जो ज्याचा होतो, ज्याचं मी पण ईश्वराच्या नावामध्ये लय पावतो, तोच केवळ शुद्ध असणेपणी म्हणजे प्युअर एक्झिस्टन्स मध्ये विश्रांत होऊ शकतो. आणि असा शुद्ध अस्तित्वामध्ये जो विश्रांत झाला तो निश्चितच केवळ असणेपणात विश्रांत झाल्यामुळे स्वस्थ चित्त, ज्याचं मन स्वस्थ स्वतःमध्येच मुरलेलं आहे, स्वतःचे मन स्वतःमध्येच मुरले, त्यानंतर मनाला भटकायला जागाच उरली नाही. म्हणून केवळ शुद्धपणे असणे किंवा विसावणे म्हणजे स्वस्थ चित्त असणे. स्व म्हणजे आत्मा, स्थिती म्हणजे राहणे, आणि चित्त म्हणजे मन. आत्म्यामध्येच मन विश्रांत होणे किंवा आपल्या शुद्ध असणेपणामध्येच मनाचे विसर्जन होणे. आणि असे जेव्हा मनाचे विसर्जन केवळ शुद्ध असणेपणात म्हणजे आत्म्यामध्ये होते, तेव्हा मनच नष्ट झाल्यामुळे भ्रममायेचा प्रश्नच उरत नाही. म्हणून केवळ शुद्ध असणेपणी विसावू जो शके, भ्रममाया दूर तोची स्वस्थ चित्त असे. स्वचे ठाई सहज सुखरूप वसणे, हेची जाणा आत्मारामी विश्रांतणे. स्वचे ठाई, स्व म्हणजे आत्मा, आत्म्याच्या ठिकाणी सुखरूप वसणे, आत्म्याच्या ठिकाणी आत्मा होऊनच सुखाचं रूप बनूनच जाणं. आत्म्याचे ठाई सुखरूप वसणे म्हणजे आत्म्याचे ठाई जो लक्ष देतो, तो त्याचा बाह्य देह, त्याचं ठेवलेलं नाव, त्याचं कुलगोत्र धर्म, संपूर्ण त्याच्यातील द्वैतता तो विसरतो आणि आत्म्याच्या ठिकाणी तो आत्मवत म्हणजे आत्मा म्हणूनच उरतो. आणि आत्म्याच्या ठिकाणी आत्मा म्हणूनच जो उरला तो आत्म्याप्रमाणेच सुखरूप म्हणजे आत्मा कधी नष्ट होत नाही. म्हणून आत्म्याचं सुख कधी नष्ट होत नाही, आत्मा कधी नष्ट होत नाही, हेच आत्म्याचे सुखरूप म्हणजे नष्ट न होणे, अमर्त्य असणे, हेच आत्म्याचे कायम सुखावणारे रूप आहे. म्हणून स्वच्या ठिकाणी जो सहजपणे शुद्ध असणेपणे विसावला तो स्वस्थ, तो म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्थिती राहतो आणि कायमस्वरूपी सुखरूप होतो. म्हणून स्वचे ठाई सहज सुखरूप वसणे, हेची जाणा आत्मारामी विश्रांतणे. आता पुढे हे करताना एक युक्ती सांगितलेली आहे. बरे ज्याचे वाटे त्याने ते निवडावे ईश नाम, श्वासा गणिक मनोमनी चालावे उच्चारण. आता प्रत्येक श्वासावर आपणाला जे कोणते ईश्वराचे नाव बरे वाटते ते ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या मर्जीनुसार निवडावे. कोण राम म्हणेल,
कोण रहीम म्हणेल, कोण अल्लाह म्हणेल, कोण देव म्हणेल, कोण विष्णू म्हणेल, कोण शंकर म्हणेल, कोण गजानन म्हणेल, कोण काही म्हणेल, किंवा कोण फक्त आत्मा आणि परमात्मा असंच उच्चारण करील. म्हणून बरे ज्याजे वाटे त्याने ते निवडावे नाम, बरे ज्याजे वाटे त्याने ते निवडावे ईश राम. देवाला अनेक नावे आहेत. जरी देव नाव रूपाच्या पलीकडे असला तरी देवाला अनेक नावे आहेत. म्हणूनच ज्याला नाव नाही त्यालाच अनेक नावाने उच्चारले जाते. हे एक तऱ्हेचे विडंबन आपल्याला जीवनामध्ये दिसून येते. परंतु ठीक आहे, कोणत्या ना कोणत्या नावाने द दॅट म्हणजे त्या परमोच्च शक्तीचं जर आपण स्मरण केलं तर कळत न कळत ज्या ज्या नावाने आपण ती परमोच्च शक्ती स्वीकारतो किंवा संबोधन करतो त्या त्या नावाने परमेश्वर तुम्हाला हो देतो. तुम्ही परमेश्वराला ज्या नावाने हाक माराल त्या नावाने परमेश्वर तुमच्या पुढे उभा ठाकेल. तुम्ही परमेश्वराला राम म्हटलं तर तो कोदंडधारी राम तुमच्या मनबुद्धी हृदयात वस्ती करून आहे हे तुम्हाला दिसेल. विष्णू म्हणा, शंकर म्हणा, येशू म्हणा, अल्लाह म्हणा, तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीने ती परमोच्च सत्ता तुमच्या हृदयामध्ये आहे हे तुम्हाला जाणवेल. म्हणून म्हटले आहे, बरे ज्याजे वाटे त्याने ते निवडावे ईश नाम, श्वासा गणिक मनोमनी चालावे उच्चारण. ज्याला जे परमेश्वराचे ईश्वराचे नाव घ्यावेसे वाटेल ते नाव त्याने श्वासा गणिक आणि मनोमनी म्हणजे श्वासा गणिक आणि चित्ताच्या प्रत्येक स्पंदनाबरोबर मनोमनी म्हणजे स्पंदोस्पंदी. चित्त जसं सतत वर खाली होत असतं त्या वर खाली होणाऱ्या चित्ताच्या प्रत्येक स्पंदनामध्ये आरोह अवरोहामध्ये ज्याने त्याला बरे वाटते ते ईश्वराचे नाव वसवले आणि श्वासागणिक ईश नाम जर त्याने घेत राहिले त्याचे उच्चारण तो मनातल्या मनात करत राहिला तरी सुद्धा त्याला ईश्वर प्राप्ती होईल. यासी म्हणती ना मी युक्ती, मी नसता उरे तत्वता, तो ईश आत्मा देतसे मुक्ती. यालाच नामी युक्ती म्हणतात. म्हणजे नाम किंवा नामी म्हणजे राम 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 म्हणताना रामाचं नाव घेताना रामाचं नाव घेणारा नारायण स्वतःचं नाव विसरला म्हणून राम राम म्हणताना नारायण मीपणाला विसरला तेव्हा तो स्वतःच राम म्हणून उरला. तसंच आत्म्याचं चिंतन करता करता जर एखादी नेहा तिचं नाव नष्ट आलं तर स्वतःच ती आत्मरूप ब्रह्मचेतना रूप म्हणून स्वतःला पाहू शकेल, जाणू शकेल. यासी म्हणती नामी युक्ती, मी नसता उरे तत्वता, तो ईश आत्मा देतसे मुक्ती. यालाच नामी युक्ती म्हणतात. देवाचे नाव घेता घेता नाव घेणारा आपले वैयक्तिक नाव विसरतो आणि देवाचे नाव घेतो. व्यक्तिगत विसर पडणे आणि समष्टीचं स्मरण होणे म्हणजे व्यक्तिगत जे काही आहे ते नष्ट होणे आणि जे सर्व आहे त्याला आठवणे. म्हणून सर्व आहे तो ईश आहे, सर्व आहे तो आत्मा आहे आणि व्यक्ती आहे ती महेंद्र आहे, नारायण आहे. म्हणून ज्याने श्वासागणिक आपणाला जे बरे ईशनाम वाटते ते निवडले आणि ते ईशनाम तो घेत राहिला तर कुठलंही ईशनाम हे सरते शेवटी त्या परमोच्च ब्रह्मचेतनेचे म्हणजे आत्मचेतनेचेच नाव आहे किंवा संबोधन आहे. यासी म्हणती नामी युक्ती. म्हणून देवाचे आत्म्याचे नाव घेता घेता माझे व्यक्तिगत काही उरत नाही, माझं नाव उरत नाही, माझं रूप उरत नाही, माझं असं काही माझं उरत नाही. तेव्हाच मी नसता उरे तत्वता, तो ईश आत्मा देतसे मुक्ती. यासी म्हणती नामी युक्ती, मी नसता उरे तत्वता, तो ईश आत्मा देतसे मुक्ती. आता हे कसं होतं तर पायातील जोडे न टोचती बोचती मार्गी गोटे अन काठे. पायातील जोड्यांमुळे मार्गातील काटे कुठे आणि गोटे बोचत नाहीत. तशाच पद्धतीने मनहृदय ईश नाम वसता, सरे भेदा भेद मंगलता. पायातील जोडे
न टोचती बोचती मार्गी गोटे अन काटे मन हृदय ईश नाम वसता सरे भेदा भेद मंगलता. पायात ज्याने जोडे घातले त्याला मार्गावर चालताना काटे कुटे गोटे बोचत नाहीत टोचत नाहीत. तशाच पद्धतीने मनहृदयामध्ये ज्याने ईश नाम वसवले त्याच्या हृदयातून भेदाभेद अमंगलता नष्ट होते. हा जो मार्ग आहे हाच आत्म्याचं प्रेम जाणण्याचा किंवा आत्म्यावर प्रेम करण्याचा मार्ग आहे. या मार्गा जो सहज आचरी ग रहित तोची साधू सदाचारी. या नामी मार्गाला मी नाही तो या मार्गाला जो सहजपणे आचरतो तोच माणूस ग रहित म्हणजे अहंकार रहित असतो आणि तोच साधा सरळ साधू असतो. या मार्गा जो सहज आचरी ग रहित तोची साधू सदाचारी. आत्मज्ञानी ऐसे जगी त्या म्हणती हीच जाणा सत्यत्वे आत्मप्रीती. म्हणजे नाम मार्गाने जाताना जो मी रहित ग रहित झाला त्यालाच साधा सरळ साधू म्हणतात आणि त्यालाच आत्मज्ञानी म्हणून जगात गौरवले जाते. आणि अशा आत्मज्ञानी माणसा त्या मार्गाने जाणं यालाच खऱ्या अर्थाने हीच जाणा सत्यत्वे आत्मप्रीती यालाच खऱ्या अर्थाने आत्मप्रेम म्हणतात. तर आजचं निरूपण आत्मप्रीती ह्या शीर्षकाखाली आहे आणि त्याच शीर्षकाचं हे काव्य अर्थासहित तुम्हाला म्हणून दाखवलं. आता केवळ शुद्ध रूपाने ते म्हणतो आणि आजचं निरूपण येथे संपन्न करतो. तर ऐका आत्मप्रीती. पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये जीवाचे सोबती दशेंद्रिये असती. माया मोह बाजारी सोबती फसती नोळखिता जीवा लाभे केवळ अधोगती. अधोगती म्हणजे माया बाजारी भटकणे आत्मारामी विश्रांत जीव ना होणे. राम राम जपता मी पण मरणे गुद ज्या उलगडे शक्य त्या आत्मारामी विसावणे. केवळ शुद्ध असणेपणी विसावू जो शके भ्रममाया दूर तोची स्वस्थ चित्त असे. स्वचे ठाई सहज सुखरूप वसणे हेची जाणा आत्मारामी विश्रांतणे. बरे ज्याजे वाटे त्याने ते निवडावे ईश नाम श्वासा गणिक मनोमनी चालावे उच्चारण. यासी म्हणती नामी युक्ती मी नसतावरे तत्वता तो ईश आत्मा देतसे मुक्ती. पायातील जोडे न टोचती बोचती मार्गी गोटे अन काटे मन हृदय ईश नाम वसता सरे भेदा भेद अमंगलता. या मार्गा जो सहज आचरी ग रहित तोची साधू सदाचारी. आत्मज्ञानी ऐसे जगी त्या म्हणती हीच जाणा सत्यत्वे आत्मप्रीती. अस्तु. धन्यवाद.